नागपुर के कोराडी क्षेत्र में हुई घर चोरी के मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली है। रिश्तेदार के अंतिम संस्कार में गए परिवार के बंद घर का ताला तोड़कर अज्ञात चोर ने सोने चांदी के आभूषण और नकदी सहित करीब 1,60,000 रुपए का सामान चोरी कर लिया था। मामले में कोराडी पुलिस थाना नागपुर में केस दर्ज किया गया था। गुन्हे शाखा यूनिट 6 की टीम ने तकनीकी जाँच के आधार पर आरोपी को गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपी ने 3 घर चोरियों की बात कबूल की। आरोपी के पास से 6,000 रुपए नकद बरामद किए गए। आगे की कार्रवाई जारी है। युनिट 6 क्राईम ब्रँचने गोपनीय माहितीच्या आधारे कोराडी येथे 1,60,000चा गुन्हा नोंद होता। त्यामधील आरोपी यास न्यू माडा जरीपटका हद्दीतून ताब्यात घेतले। त्यानंतर तो सदर गुन्ह्यामध्ये कबुली दिल्याने त्यास कोराडी PS च्या ताब्यात पुढील तपासाकरता दिलेले आहे। आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुजब्बिल अब्दुल तवाब, वय 32 वर्ष। ह्याने कोराडीमध्ये घरफोडी केलेली आहे। त्याच ताब्यात घेऊन इतर समांतर तपास केले असता कोराडीमध्ये दुसरा एक गुन्हा कबूल केला आहे आणि न्यू कामठीमध्ये केला आहे। न्यू कामठीमध्ये जवळपास 4.5 लाखाचा मुद्देमाल आहे। तो पण तो गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। आरोपी हा रेकॉर्डवरील आहे। त्याच्यावर नागपूर ग्रामीण तसंच नागपूर शहरामध्ये सुद्धा यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत। तिन्ही गुन्ह्यामधून जवळपास 7,60,000चा मुद्देमाल आहे। आरोपीचं मेन कारण आहे बंद घर असलेले घरफोडी करणे, त्यानंतर ते इतरांना ते विकणे हा त्याचा मागचा हेतू दिसत आहे। सदरची कारवाई नागपूर पोलीस आयुक्तालयाचे CP सर माननीय रवींद्र कुमार सिंगल सर, जॉइंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम परदेशी सर, माकणीकर सर, त्यानंतर ACP पाटील सर च्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक 6 ने सदर एकूण 3 घरफोडी गुन्हे उघडकीस आणलेले आहेत।